नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओतून अक्षय तृतीयेची पूजा अगदी योग्य पद्धतीने कशी करावी, या पूजेमध्ये कोणत्या वस्तू असाव्या जेणेकरून माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील, तर या दिवशी आपण जे काही कामे करेल तर त्याचं अक्षय पुण्य आपल्याला लाभत असतं। आणि धनप्राप्तीसाठी योग्य पद्धतीने पूजा कशी करायची, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ थोडासा मोठा असला तरीही व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। संपूर्ण साहित्य, अक्षय पात्र कसं भरावं, या दिवशी पूजा कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, कोणत्या वस्तू पूजेमध्ये असायला हव्यात, तर काही चुका करू नये अशी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर शक्यतो नदी किंवा थोडंसं गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। तुमची खोली किंवा देवपूजा किंवा देवघर ज्या घरामध्ये आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान गणेश यांच्या आपल्याला पूजा करायची आहे। त्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी तुम्ही जेवढ्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरट्यावरती हळद मिश्रित पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। उंबरट्याची विधिवत अशी पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे। उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 दिवे लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर रांगोळी काढायची आहे। यानंतर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला याच्या डाव्या बाजूला, आपल्याला उंबरट्याच्या डाव्या बाजूला एक अक्षय कलश ठेवायचा आहे। पाण्याने भरलेला अक्षय कलश ठेवायचा आहे। या दिवशी कोणकोणती कामे करावीत किंवा अक्षय कलश आपण उंबरट्याच्या बाहेर कसा भरावा किंवा कसा ठेवावा याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। या दिवशी काय करावं, काय करू नये, संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। लिंक, सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। उंबरट्याची अशी पूजा तुम्हाला सकाळीच करून घ्यायची आहे। देवघरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर रांगोळी काढून घेतलेली आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, एक फूल व्हायचं, थोड्याशा अक्षता व्हायचं, असं भूमिपूजन करून घ्यायचं। भूमीला नमस्कार करायचा आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची। यावरती पाट किंवा चौरंग मांडू शकता। तुम्हाला जे काही उपलब्ध साहित्य आहे ते तुम्ही मांडू शकता। मी चौरंग मांडून घेतलेलं आहे, त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे। तर आता आपण या पूजेसाठी काय साहित्य लागते त्या साहित्याची यादी पाहून घेऊया। तर पूजेसाठी आपल्याला लागणार आहेत फुले। तर फुले शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाची घ्यावीत। तर यानंतर आपल्याला लागणार आहेत विड्याची पाने। तर विड्याची पाने 10 ते 12 आपल्याला लागणार आहेत। त्यासाठी विड्याची पाने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची। आंब्याची पाने पाहिजेत आपल्याला। आंब्याची पाने 5 घेतलेले आहेत। आंब्याच्या पानावरती हळदी कुंकू लावून घेतलेले आहे। आंब्याची पानं स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरती हळदी कुंकू लावून घेतलेले आहे। त्यानंतर कलश स्थापनेसाठी आपल्याला असा एक कलश पाहिजे। लक्ष्मी नारायणाचा फोटो तुम्ही यावेळेस घेऊ शकता। तर माता लक्ष्मीनारायणाचा फोटो खूप मोठा आहे, त्यासाठी त्याची पूजा मी देवघरामध्येच केलेली आहे। तर खाली मी पाटावरती फोटो मांडणार नाही। तुमचा लहान असेल तर नक्कीच तुम्ही सत्यनारायणाचा फोटो किंवा लक्ष्मीचा फोटो घेऊ शकता। कलश स्थापनेसाठी एक नारळ हवा आहे आपल्याला। त्यानंतर एक दिवाला पाहिजे। त्यानंतर आपल्याला ताम्हण पाहिजे। तर 2 ताम्हण मी घेतलेले आहेत, एक कलश स्थापनेसाठी आणि एक आपल्याला देवांना स्नान घालण्यासाठी। देवांच्या मूर्तीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, भगवान विष्णूची म्हणून मी बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे। त्यानंतर या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे, कारण की या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस देखील साजरा केला जातो। यासोबतच आपल्याला भगवान कुबेरांची पूजा करायची आहे। त्यासाठी आपल्याला कुबेर स्वरूप एक सुपारी लागणार आहे। तुमच्याकडे भगवान कुबेरांची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता। या दिवशी आठवणीने आपल्याला पूजेमध्ये श्रीयंत्र सुद्धा घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही खरेदी करून या दिवशी श्रीयंत्राची स्थापना देखील करू
करू शकता। त्यानंतर आपल्याला 5, 7 किंवा 11 कवड्या देखील लागणार आहेत। कवड्या तुमच्याजवळ नसतील तर या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। त्यानंतर माझ्याकडे एक गोमूती चक्र आहे तर ते देखील मी घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे। तर यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी काय लागते तर या दिवशी नैवेद्य म्हणून आंब्याचा आणि काकडीचा नैवेद्य दाखवला जातो। तर यासाठी मी आंबा, काकडी आणि एक मिठाईचा नैवेद्य घेतलेला आहे। अक्षय पात्र म्हणून आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे। तर मातीच्या भांड्यामध्ये आपण अक्षय पात्र म्हणून मातीच्या भांड्याची पूजा करणार आहोत। तर असं सजवून मी मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढून घेतलेले आहे। देवी देवतांना स्नान घालण्यासाठी आपल्याला पंचामृत लागणार आहे। या दिवशी आवर्जून पंचामृताने स्नान घालावं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी स्नान घालण्यासाठी लागणार आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून घ्यावं। त्यानंतर आपल्याला कलश स्थापनेसाठी 1 रुपयाचं कॉईन, 1 सुपारी लागणार आहे। यानंतर आपल्याला एक विडा देवीला अर्पण करायचं आहे। त्यासाठी विड्याचं साहित्य सुपारी, खारीक, लेकरूवाळं हळकुंड, एक नाणं आणि एक वेलची घेतलेली आहे। तर हे विड्याचं साहित्य देखील या दिवशी आपल्याला एक विडा मांडणार आहे, त्यासाठी विड्याचं साहित्य लागणार आहे। त्यानंतर या दिवशी आपण कॉईन्सची पूजा करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला 11 कॉईन लागणार आहेत। यानंतर तुमच्याजवळ जे काही सोनं असेल तर त्यापैकी थोड्याशा सोन्याची देखील या दिवशी तुम्ही पूजा करायची आहे। या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राच्या भोवती ठेवण्यासाठी कमलगट्टीची माळ पाहिजे, किंवा तुम्ही या दिवशी कमलगट्टीची माळ खरेदी करून लक्ष्मीला अर्पण देखील करू शकता। घंटा देखील आपल्याला लागणार आहे। त्यानंतर शंख देखील लागणार आहे। शंख आणि घंटा ठेवून आपण ही पूजा संपन्न करणार आहोत। तुमच्याजवळ असेल तर ठेवू शकता, फक्त घंटा असेल तर फक्त घंटा देखील ठेवली तरी देखील चालेल। त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला देवी देवतांना घालण्यासाठी लागणार आहे। यानंतर आपल्याला अगरबत्ती लागणार आहे। दिव्यामध्ये घालण्यासाठी तूप किंवा तेल घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी देवांना अभिषेक घालण्यासाठी घ्यायचं आहे। एखादं मोठं पात्र अभिषेक घातलेलं पाणी काढून ठेवण्यासाठी घ्यायचं आहे। लाल धागा कलशाला गुंडाळण्यासाठी घ्यायचं आहे। माचीस घ्यायचं आहे। दिव्यात घालण्यासाठी वाती देखील लागणार आहेत। तर असं आपल्याला संपूर्ण साहित्य या पूजेसाठी लागणार आहे। हे साहित्य तुम्ही अगोदरच गोळा करून ठेवायचं आहे। त्यानंतर जास्तीचं तांदूळ देखील आपल्याला या पूजेमध्ये लागणार आहे, त्यासाठी तांदूळ देखील काढून घ्यायचं आहे। तर अगोदर हे साहित्य तुम्ही गोळा करून ठेवू शकता। पूजा सुरू करत असताना सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। दिव्याच्या साक्षीने कोणत्याही पूजेची सुरुवात केली जाते। त्यासाठी 2 आंब्याची पाने ठेवलेली आहे, त्यावरती आपण थोडीशा अक्षता वाहायच्या आहेत। त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण दिवा ठेवणार आहोत। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आपण जेव्हा कधीही मोठ्या पूजा करतो त्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये समईचा वापर करावा, कारण की समईमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो। समईच्या वरच्या बाजूला महालक्ष्मीच्या, मधल्या बाजूला सरस्वतीचा, खालच्या बाजूला दुर्गा देवीचा देखील वास असतो। त्यासाठी आपल्याला या दिवशी समईचा वापर करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू, पुष्प, अक्षता वाहून दिव्याची पूजा करून घेऊन आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया। सर्वात आधी कलश स्थापना करायची आहे। त्यासाठी एका तामणामध्ये तांदूळ घालून घेतलेले, तांदूळावरती हळदी कुंकूने स्वस्तिक घातलेला आहे। स्वस्तिकवरती आपल्याला पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे। कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहे। गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू, 1 फूल वाहून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कलशामध्ये साहित्य घालून घेतल्यानंतर कलशावरती 5 आंब्याची पाने आपल्याला ठेवून घ्यायची आहेत। आंब्याच्या पानाच्या ऐवजी तुम्ही विड्याच्या पानांचा देखील वापर या दिवशी करू शकता। यानंतर यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे। नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। कळशाला देखील हळदी कुंकू वाहायचं आहे। त्यानंतर आपण त्याला कापसाचं वस्त्र देखील घालून घेतलेलं आहे। यानंतर हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। अशी आपण कळशाची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर अगरबत्ती देखील ओवाळून घ्या। तर आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करून घेऊया। सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी ही शुक्रवारी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होणार आहे आणि शनिवारी 11 मे रोजी पहाटे 2:50 राहील। यामध्ये अक्षय तृतीया शुक्रवारी 10 मे रोजी साजरी केली जाईल। यावर्षी एक सुंदर योगायोग असेल तर तो म्हणजे अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारी बरेच हिंदू भक्त हे देवी लक्ष्मीची पूजा करतात। तर या
या योगायोगामुळे आपल्याला या परिस्थितीत अक्षय तृतीयेला लक्ष्मी पूजन करण्याचा देखील योग आलेला आहे। यामुळे आपल्याला याचं फळ हे अधिक पटीने मिळणार आहे। अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:33 पासून ते दुपारी 12:18 असेल। अक्षय तृतीयेचा रवी योग 11 मे रोजी सकाळी 10:47 पासून ते 5:33 आहे। अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो। या दिवशी केलेलं कोणतंही दान किंवा चांगले कृत्य किंवा खरेदी केलेलं सोनं किंवा पूजा कधीही कमी होत नाही, ती वाढत जाते। हा दिवस या दिवसावर भगवान विष्णूचं राज्य देखील आहे, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासह त्यांची पूजा केली जाते। हिंदू पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात देखील झालेली होती। सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये थोड्याशा अक्षदाच्या आसनावरती ठेवून 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने असे आपण गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊया। धूप दीप आरती ओवाळून घेऊया। कलशाच्या समोर मी 4 ठिकाणी अशी जोड विड्याची पानं ठेवलेली आहे, त्यावरती आपण एक एक मूर्ती विराजमान करणार आहोत। तर सर्वात आधी गणपती बाप्पांना आपण विराजमान करूया। त्यासाठी अक्षदाचं आसन ठेवलेलं आहे, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहायच्या आहेत। कापसाचं वस्त्र घालायचं आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पांच्या कृपेने माझी ही पूजा निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही काम करण्यासाठी मुहूर्त पाहिले जातात, म्हणजे मुंज, साखरपुडा, लग्न, नवीन घर, नवीन वस्तू घेण्यापूर्वी मुहूर्त पाहिले जातात। पण पूर्ण वर्षामध्ये असं काही दिवस आहेत की ज्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही, त्यांना 3.5 मुहूर्त असं म्हटलं जातं। तर आपल्या नववर्षाची सुरुवात ज्या दिवशी होते तो सण म्हणजे गुढीपाडवा, हा एक पूर्ण दिवसाचा शुभ मुहूर्त मानला जातो। त्यानंतर वैशाख महिन्याच्या 3ऱ्या दिवशी येणारी अक्षय तृतीया हा दुसरा मुहूर्त मानला जातो। त्यानंतर दसरा हा 3रा मुहूर्त मानला जातो आणि दिवाळीचा पाडवा अर्धा दिवस मुहूर्त मानला जातो। असं मिळून 3.5 दिवस होतात। त्या दिवशी कोणतेही काम असो ते करत असताना मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही, इतके शुभ हे मुहूर्त आहेत अशी धारणा आहे। या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त। यानंतर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचामृताने स्नान घालणार आहोत। कोणत्याही देवी देवतींच्या मूर्तीवरती स्नान घालत असताना त्या तामणामध्ये ठेवताना त्या अगोदर अक्षदाचं किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन द्या, त्यावरतीच तुम्ही कोणतीही मूर्ती ठेवा आणि त्यानंतर स्नान घाला, म्हणजे आपल्याला कोणतेही दोष लागणार नाही। देवी देवतांची मूर्ती कधीही आसनाशिवाय विराजमान करू नये। या व्हिडिओतून बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की माता लक्ष्मीच्या किंवा इतर कोणत्याही देवदेवतांच्या पूजेमध्ये आपण काही चुका देखील करू नये। मूर्तीवरती स्नान घालत असताना सर्वात आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे, त्यानंतरच आपण पंचामृताने किंवा तुम्ही हळदीच्या पाण्याने किंवा हळद आणि दूध मिसळून त्याने स्नान घालणार असाल तर त्याआधी आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं, त्यानंतर पंचामृताने किंवा तुम्हाला दुसऱ्या कशाने घालायचं असेल त्याने स्नान घाला आणि सर्वात शेवटी आपल्याला पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे। धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ करून कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे। त्यानंतर विड्याच्या जोड पानावरती आपल्याला अक्षदाचं आसन देऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची आहे। माता लक्ष्मीला हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा फूल वाहून घ्यायचं, कापसाचं वस्त्र देखील वाहून घ्यायचं। आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं आणि जे भक्त खऱ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांना सुख समृद्धी मिळते, तसेच संपत्तीचे भांडार देखील सदैव भरलेले असते। ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात गरिबी कधीच राहत नाही। अक्षय तृतीयेची तिथी ही लक्ष्मी पूजनासाठी विशेष मानली जाते। महालक्ष्मीची पूजा करत असताना मुखामध्ये महालक्ष्मी मंत्राचा जप करावा, जसे की ओम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा जप करावा। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचाही अधिक प्रभाव असतो। हा मंत्र देखील तुम्ही मनोमन म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम देखील लावून देऊ शकता आणि ही पूजा करू शकता।
यानंतर आपण भगवान विष्णूंची पूजा करणार आहोत। त्यासाठी तामणामध्ये अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवून आपण त्यावरती पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालून घेऊया। भगवान विष्णूंची पूजा करत असताना ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा। अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस सुद्धा आहे। अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ देखील झाला होता। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे महाभारताच्या इतिहासात देखील अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हरिग्रीव यांचा जन्म देखील झाला होता। यानंतर विड्याच्या जोडपानावरती अक्षदाचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून ठेवूया। त्यानंतर बाळकृष्णाला देखील हळद वाहूया। त्यानंतर बाळकृष्णाला अष्टगंध तुम्ही वाहू शकता। त्यानंतर आपण अक्षदा व्हायचा आहे, फूल व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र देखील व्हायचं आहे। अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवले होते। त्यामुळे हा दिवस जीवनामध्ये सुख आणि समृद्धी देणारा आहे असं देखील म्हटलं जातं। असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती। असं अनन्यसाधारण असं या दिवसाचं महत्त्व आहे। अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस देखील आहे। त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा देखील आता करायची आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असतेच। तुमच्या घरामध्ये नसेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करून ती आणू शकता, कारण की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। अशा घरामध्ये अन्नधान्याची, धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। घरामध्ये समृद्ध असं जीवन जगलं जातं। घरामधील अन्नाला चव येते। घरातील अन्न खाल्ल्याने घरातील व्यक्ती आजारी पडत नाहीत किंवा घरातील व्यक्तींच्या आरोग्यामध्ये कोणताही बदल किंवा कोणताही त्रास जाणवत नाही। त्यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा झालीच पाहिजे। या दिवशी योगायोगाने शुक्रवार देखील आलेला आहे आणि या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने आपल्याला तिचा आशीर्वाद हा अक्षय प्रमाणामध्ये मिळणार आहे। त्यासाठी घरातील प्रत्येक महिलेने या दिवशी आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ लकलकीत करावं आणि स्वयंपाकघरामध्ये आपल्याला असलेला स्टोव किंवा गॅस, जे काही तुमची चूल आहे त्या चुलीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। किचनच्या भिंतीवरती तुम्हाला लाल कुंकू ओलं करून त्याने स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी संध्याकाळी तुम्हाला किचनमध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। अशी अन्नपूर्णेची पूजा नक्कीच करावी। तर अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालून झाल्यानंतर एका विड्याच्या जोडपानावरती तांदळाचा आसन देऊन हळदी कुंकू वाहून त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे। मूर्तीला हळदी कुंकू वाहिलेला आहे। अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये कधीही थोडेसे तांदूळ ठेवावेत। ही पळी कधीही रिकामी ठेवू नये। तर ही चूक बऱ्याच महिला करतात, तर त्यांनी ही चूक देखील लक्षात घ्यावी। अन्नपूर्णा मातेच्या हातात जी काही पळी असते ती कधीही रिकामी ठेवू नये, नाहीतर आपल्या घराला त्याचे दोष लागतात। त्यासाठी हातातील पळीमध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। यानंतर आपल्याला भगवान कुबेरांची पूजा करायची आहे। त्यासाठी आपण थोडेसे अक्षदाचं आसन ठेवलेलं आहे। त्यावरती आपण एक सुपारी कुबेर स्वरूप ठेवलेली आहे। त्यानंतर आपण या कुबेर स्वरूप सुपारीवरती देखील अभिषेक घालून घेणार आहोत। भगवान कुबेरांची पूजा करत असताना ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अक्षय तृतीयेलाच भगवान कुबेरांनी श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, ज्यामुळे कुबेरांना देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आलं होतं। त्यासाठी आपण या दिवशी कुबेरांची पूजा ही आवर्जून करायची आहे। या दिवशी अशी विधिवत पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देते। लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरात कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही। तुमच्या घरातील संपत्ती वाढते। अक्षय तृतीयेला जव खरेदी करणं किंवा दान करणं खूप शुभ मानलं जातं। जव दान करणे हे सोनं दान करण्यासारखं पुण्य देतं। अक्षय तृतीयेला तुम्ही सोने खरेदीबरोबर जव देखील खरेदी करा। असं केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी चांदी खरेदी करू शकता किंवा जव दान देखील करू शकता।
अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले मडके दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। सर्वप्रथम माठ किंवा रांजण घ्या आणि स्वच्छ पाण्याने भरा आणि त्यात थोडेसे गंगाजल मिसळा आणि ते एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान करा किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी हा माठ किंवा रांजण ठेवू शकता, जेणेकरून गरजू तेथे येऊन पाणी पिऊ शकतात। तहानलेल्यांची तहान भागू शकते। असं केल्याने पुण्याची प्राप्ती होते। पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमाराचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला झाला होता, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असं देखील म्हटलं जातं। या दिवशी पितरांना पिंडदान अर्पण केल्याने खूप शुभ फळ मिळते आणि अक्षय फळ मिळते। असं केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात। तुमच्या घरात दीर्घकाळ आर्थिक संकट असेल तर अक्षय तृतीयेला तुम्ही काही वस्तूंचं दान करावं। यामध्ये पाणी, मडकं, साखर, सातू, पंखा, छत्री, फळे इत्यादी वस्तूंचे तुम्ही दान करू शकता। असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेला जे लोक या वस्तूंचे दान करतात त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात। तर या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची पूजा देखील आवर्जून करायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। श्रीयंत्राला देखील आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण थोड्याशा तांदळाच्या राशीवरती श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे। श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे। या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती 16 वेळा श्रीसुक्ताचा पाठ करून कुंकुमार्चन करू शकता। अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। त्यासाठी तुम्ही श्रीयंत्र नक्कीच खरेदी करून या दिवशी त्याची स्थापना देखील करू शकता। श्रीयंत्र कधीही मोकळे ठेवू नये। श्रीयंत्राच्या भोवताली कमलगट्टेची माळ असावी, कारण की श्रीयंत्र एकटं ठेवलं जात नाही। श्रीयंत्राला रोज 108 कमळे वाहायचे असतात आणि आपल्याजवळ एवढी कमळे नसतात, त्यासाठी 108 कमळांच्या बियापासून बनलेली माळ आपण 108 महिन्याची ही श्रीयंत्राला अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने आपण श्रीयंत्राची पूजा देखील करायची आहे। श्रीयंत्राची पूजा करत असताना कमलात्मक मंत्राचा म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। यानंतर अत्यंत लक्ष्मीच्या आवडीची वस्तू किंवा देवीच्या कोणत्याही आवडीची वस्तू तर ती म्हणजे कवड्या। तर कवड्यांची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे। तर कवड्या तुमच्या घरामध्ये नसतील तर तुम्ही 5-10 रुपयांमध्ये देखील या कवड्या खरेदी करू शकता। सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान अशा या कवड्या आहेत। तुम्ही 5, 7 किंवा 11 अशा संख्येमध्ये कवड्या घरामध्ये स्थापित करू शकता। याशिवाय तुम्ही गोमूत्री चक्र देखील या दिवशी खरेदी करून आणून त्याची स्थापना देखील घरामध्ये करू शकता। कवड्यावरती देखील आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण तांदळामध्ये या कवड्या स्थापन करणार आहोत। त्यासाठी छोटीशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण या कवड्या ठेवणार आहोत। कवड्या या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यासाठी तुमच्या घरामध्ये कवड्यांची पूजा ही आवर्जून करावी। एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयेपासून केली जाते, कारण की या तिथीला सुरू झालेलं काम किंवा केलेलं काम अक्षय राहतं अशी मान्यता आहे। अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधीही न संपणारे होय। सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली जाते। त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते देखील अक्षय मानली गेलेली आहेत। 5 पांडवांना अनमोल मार्गदर्शन करण्याचं काम हे भगवान श्रीकृष्ण यांनी केले। प्रभू रामाप्रमाणे 5 पांडवांना देखील वनवासाला जावं लागलं। वनवासामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणी विचारात घेऊन त्यांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी कृष्णाने त्यांना एक भांडं दिलं। त्या भांड्याला अक्षय पात्र म्हणून ओळखलं जातं। अक्षय पात्रामुळे पांडवांनी आपल्या वनवासामध्ये कधीही खाण्यापिण्याची चिंता त्यांना वाटली नाही। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो, जेणेकरून की आपण दानधर्म केला की या दिवशी नवीन काही खरेदी केले तर पूर्ण वर्षभर कुटुंबाची भरभराट होते। थोडक्यात 5 पांडवांना ज्या दिवशी अक्षय पात्र भेटले तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस। अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी लक्ष्मी पूजनासोबत एक मातीचं भांडं घेऊन त्यामध्ये धान्य भरायचं आहे। त्याचं की तांदूळ तुम्हाला भरायचं आहे। तांदळाच्या अक्षरावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती तुम्हाला हे पात्र ठेवायचं आहे। त्या पात्रावरती तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने काढून घ्यायचं आहे। शेजारी 2 दांड्या देखील ओढायच्या
आहेत या पात्रामध्ये आपण आपली सोने म्हणजे आपल्या घरामध्ये जो काही दागिना आहे तो दागिना यामध्ये ठेवायचा आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला सोन्याच्या वस्तू यामध्ये ठेवायच्या आहेत किंवा आपण यामध्ये 11 नाणी ठेवू शकतो किंवा चांदीच्या वस्तू देखील ठेवू शकतो। या दिवशी अशा प्रकारे अक्षय पात्राची आपण पूजा करायची आहे। त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे। असं केल्याने आपल्या घरामधील सोन्या चांदीमध्ये आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे त्यामध्ये देखील अक्षय पटीने वाढ होते। यासाठी अशा पद्धतीने अक्षय पात्राची पूजा ही आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे। मातीचं भांडं घेणं तुम्हाला शक्य नसेल तर घरामध्ये जो काही तांब्याचा कलश असेल तर तो तांब्याचा कलश ठेवून देखील तुम्हाला या दिवशी तांब्याच्या कलशाची अक्षय पात्र म्हणून पूजा करायची आहे। यानंतर या दिवशी आपल्याला 11 नाण्यांची देखील पूजा करायची आहे। तर जे बघा 1 रुपयाचं नाणं असतं ज्याला लक्ष्मी स्वरूप असं मानलं जातं, लक्ष्मी म्हणून देखील आपण त्या नाण्याची पूजा करतो। तुमच्याजवळ कितीही नोटा असल्या तरी देखील नाण्याची पूजा करणं हेच लक्ष्मीला प्रिय आहे। त्यासाठी या दिवशी 11 नाण्यांची पूजा आवर्जून करावी। एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्हाला तांदळाची रास घालायची आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती 11 नाणी आपल्याला या दिवशी पूजायची आहेत। तर या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या अशा वस्तू जसं की कवड्या असो, गोमूत्र चक्र असो किंवा 11 नाणी असो, श्रीयंत्र असो, कासव असो, तर या वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। तर या वस्तू आपण या दिवशी या पूजेमध्ये मांडायच्या आहे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अक्षय पटीने वास करेल। तर त्यासाठी अशा वस्तू या दिवशी आपण या पूजेमध्ये मांडायच्या आहेत। यापैकी काही वस्तू तुमच्याजवळ नसतील तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही खरेदी करून आणू शकता किंवा घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू ठेवून देखील तुम्ही ही पूजा करू शकता। यानंतर एक विडा देखील आपण देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायचा आहे। त्यासाठी 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती थोड्याशा अक्षदा व्हायच्या, हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, 1 लेकूरवाळं हळकुंट, त्यानंतर 1 सुपारी, 1 खारीक, त्यानंतर 1 वेलची असं साहित्य आपण घ्यायचं आहे। तर हे साहित्य हा विडा आपण देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायचा आहे। तर ही एक गोष्ट तुम्ही करायला अजिबात विसरू नका। तर या पूजेमध्ये विडा अर्पण केल्याने आपली पूजा ही संपन्न होते आणि अशा शुभ प्रसंगी आपण माता लक्ष्मीला 1 विडा अर्पण करायलाच हवा। यानंतर पूजेमध्ये आपल्याला घंटा आणि शंख देखील ठेवायची आहे म्हणजे आपली पूजा ही संपन्न होते। कलशाच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा। दक्षिणावर्ती शंख हा पूजेमध्ये ठेवला जातो। दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। दक्षिणावर्ती शंख कधीही असाच ठेवू नये, त्यामध्ये पाणी भरून ठेवावं व त्याचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला करावं। या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप करावा। सर्वात शेवटी तुळशीला जल अर्पण करावं आणि श्रद्धापूर्वक आरती करावी। मातीच्या लहान मडक्यामध्ये पाणी भरून ठेवावं, त्यावर खरबूज ठेवावं आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचं दान करावं। अक्षय तृतीयेला केलेलं दान कधीही क्षयाला जात नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुण्य मिळते। या दिवशी नैवेद्यामध्ये जव किंवा गव्हाच्या सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पण करतात। काही ठिकाणी आंबा आणि काकडीचा नैवेद्य दाखवतात। आमच्याकडे या दिवशी अक्षय तृतीयेच्या पूजेला पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्यामध्ये आमरस हा आठवणीने असतो। आमरस आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक नैवेद्य म्हणून दाखवला जातो। त्यासोबत आंबा आणि काकडी देखील नैवेद्यामध्ये अर्पण केली जाते। या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, कारण की घराची नीट स्वच्छता करावी। असं मानलं जातं की ज्या घरामध्ये स्वच्छता असते अशाच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवा किंवा घरामध्ये भांडण होऊ देऊ नका। ज्या घरामध्ये अशांतता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही। त्यासाठी घरामध्ये चांगले वातावरण असावे, कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम असावे, त्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही सदैव वास करते। याशिवाय या दिवशी तामसिक अन्न, मांस, मद्य यांचं सेवन आपल्याला करायचं नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण दान, लक्ष्मीची पूजा किंवा असे काही चांगली कामे केली तर त्याचं अक्षय पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं। परंतु या दिवशी आपण चुकीचं काम अजिबात करायचं नाही। चुकीचे काम केलं तर नक्कीच आपल्याला याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो। त्यासाठी चुकीच्या कामांपासून नक्कीच या दिवशी लांब राहावं।
सर्वात शेवटी धूप आरती ओवाळून घ्या। त्यानंतर कापूर आरती या दिवशी आवर्जून करायचं आहे। या दिवशी पूजा मांडणी केल्यानंतर दिवसभर अखंड दिवा राहू देत। या दिवशी तुम्हाला शक्य असले तर दिवसभर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला कापूर आरती करायची आहे। घरामध्ये कापराचा धूर पूर्णपणे पसरवायचा आहे, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते। या दिवशी कोणते उपाय करावेत किंवा कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।